नवरात्राचा प्रारंभ झालेला आहे. काय सांगणार जनतेला आई रेणुका देवीच्या मंदिराच्या वतीनं? आज सकाळी 5:30 वाजता देवी मातेचा गंगाजलानं अभिषेक करण्यात आला आणि विधिवत 7:30 वाजता घटस्थापना करण्यात आली। या घटस्थापनेच्या प्रसंगी सर्व भाविक भक्त, गावातील प्रतिष्ठित मंडळी, वतनदार, विश्वस्त हजर होते आणि नियमित कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर देवी भागवत कथा, त्यानंतर मंडळांचे भजनी, त्यानंतर रात्री गरबा महोत्सव असे रोजचे दैनंदिन कार्यक्रम या ठिकाणी होतात। या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक भक्त येताना आपल्या मंदिराचं पावित्र्य कायम राहावं म्हणून सर्वांनी आपल्या वस्तूंची सांभाळ करणे, त्यानंतर मंदिर स्वच्छता ठेवणे आणि मनोभावे मनोकामना आपण जी भक्तिभावानं उपासना करतो तर त्यामागे आपल्या जो उद्देश आहे, तर आम्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी अखंड नंदादीप महोत्सव या ठिकाणी चालू केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे। काल रात्री या ठिकाणी बाहेरगावचे अनेक मंडळ या ठिकाणी आले आणि रेणुका मातेच्या या मंदिराची ज्योत पेटवून आपल्या पूर्वजांच्या आठवणीनिमित्त गावोगावी ही मंदिरातून ज्योत त्यांनी नेलेली आहे। रात्री 12 वाजेपासून या गोष्टीला प्रारंभ झालेला आहे। आमच्या या मंदिर संस्थांच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि मंदिर प्रशासनाला सर्व सहकार्य मंडळ कार्यकर्त्यांनी तसेच भक्तांनी करावं असं आवाहन करतो। धन्यवाद। मंदिराच्या वतीनं सामाजिक उपक्रमही राबवले जातात, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? आमच्या मंदिरातून सामाजिक उपक्रम या ठिकाणी रोज नियमित उसळ वाटप, त्यानंतर असे अनेक कार्यक्रम लोकांना करमणुकीचे असो, त्यानंतर भक्ती मार्गात जाण्याचे असो, असे नानाविध कार्यक्रम आम्ही या मंदिरात संस्थांच्या वतीने घेत असतो। संस्थांच्या वतीने सुद्धा भरभरून शुभेच्छा। अखंड ह्या मंदिराचं पावित्र्य कायम राहील असं सर्वांनी वागलं पाहिजे आणि आपल्या मनातील मनोकामना या मंदिराच्या म्हणजे देवीपुढं आपण केल्या पाहिजे। धन्यवाद।